पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। कलिग मित्र आहे याचा, किमान मला तरी एवढंच माहिती आहे, बाकी आणखीन काय असेल तर मला माहित नाही सर। बायकोला विचारा ना माझ्या। मी तुझी बायको नाहीये। पोलीस कायदा मानतात अनु, आपले जे काही शब्द आहेत त्या शब्दांना त्यांच्या लेखी शून्य काडीची सुद्धा किंमत नसते, कळलं का तुला? आपल्यातलं होतं ना एक नवरा आणि बायको मधलं भांडण होतं, तू थेट गेलीस पोलिसांच्या पर्यंत घेऊन, विनाकारण गेली ती गेली, याला परत मदतीला बोलावून घेत नसतो। कमान छोड ना, नॉर्मल आयुष्य जगू अनु, नवरा बायको सारखं। सर, हे दोघे नवरा बायको ती गोष्ट खरी आहे, पण या दोघांमधली भांडणं ही फक्त नवरा बायकोची भांडणं नाहीयेच। बायकोला मारणं, तिचा छळ करणं, अशा रिलेशनशिपला आपण नॉर्मल म्हणू शकत नाही सर। आपलं नवरा बायकोतलं पर्सनल मॅटर आहे ना अनु, बाहेरच्या लोकांना मदतीला बोलवायची गरज होती? बघितलं साहेब, हे असं मला सगळं सहन करावं लागतं। बायकोचा मित्र असा घरामध्ये येऊन तिच्या नवऱ्याला शहाणपणा शिकवायला जातो, या जगातला कुठला नवरा हे सगळं सहन करत असेल मला सांगा ना बरं? हे सगळं स्वीकारून मी इथं आलो, मी अनुला माफ करायला तयार आहे साहेब। हे जे घर आहे ना साहेब, तिच्या नावावर आहे। आता तुम्ही आतमध्ये येताना बाहेर बोर्ड बघितला असेल बघा, अनामिका दीक्षित, वाचला ना साहेब? 22 वर्ष झाले आमच्या संसाराला, हिने अजूनही नवऱ्याचं नाव नाही लावलेलं, बाहेरच नाव लावते दीक्षित। म्हणजे मी हे सगळं रिचवून, हे सगळं स्वीकारून मी परत आलो, ते केवळ तिचं मन जिंकायला। मग मला सांगा, हे सगळं रिचवणारा पचवणारा माणसाला काय म्हणतात? ताटाखालचं मांजर, बायकोच्या ताटाखालचं मांजर मी आहे। असा माणूस मारहाण करेल? अनामिका दीक्षित, तुमचा नक्की प्रॉब्लेम काय आहे? माझं आणि ह्याचं पटत नाही। हा मारहाण करायचा, जबरदस्तीनं वागायचा। 20 वर्षापूर्वी मी ह्याला घरातून हकलून दिलं आणि माझ्या मुलीला एकटीनं वाढवलंय। आता हा पुन्हा आलाय आमच्या आयुष्यात, माझ्या घरात घुसखोरी करतोय। कारण कायद्यानं अजूनही मीच तुझा नवरा आहे अनु। 7 वर्ष बेपत्ता असलेल्या माणसाला मृत घोषित केलं जातं, मग 20 वर्ष बेपत्ता असलेला नवरा कसा? ते आता बेपत्ता नाहीयेत, ते इथे आपल्या समोर उभे आहेत। आणि जेव्हा हे बेपत्ता झाले तेव्हा तुम्ही यांना शोधण्याचा प्रयत्न केलात? नाही। पोलिसात तक्रार केलीत किंवा पेपरमध्ये जाहिरात दिलीत? नाही। मग ज्या माणसाला तुम्ही शोधण्याचा प्रयत्नच केला नाही, त्या माणसाला बेपत्ता घोषित कसं करणार? कुठे ना कुठेतरी तो आपलं आयुष्य जगत असेलच, नाही का? सर, पण मग हे लग्न अजूनही आहे। नवरा बेपत्ता झाला आणि पर्यायाने मृत घोषित झाला तर तुमच्याकडे तशी कागदपत्र हवी आहेत, ती नसतील तर आम्ही फक्त सहन करत राहायचं का? म्हणजे सर, हा माणूस छळतो या तिघींना। अंगावर काही तुमच्या मारहाणीचे व्रण वगैरे नाही? मग त्यांनी तुमच्यावर हात उचलला तेव्हाचा काही व्हिडिओ किंवा काही पुरावे वगैरे? नाही, आत्ता तरी। मग ते पुरावे गोळा करा आणि मग चौकीत या। ते सगळं जाऊ द्या साहेब, त्याच्यापेक्षा अनु तू माझ्या प्रेमाचा स्वीकार कर ना। तुम्हाला माहिती आहे का साहेब, ही मला हे घर सोडून जा म्हणाली, मी निघून गेलो।
पण तिच्या बाबतीत माझ्या मनातलं प्रेम तसंच आहे, तसोबर सुद्धा कमी नाही झालं. गेली 22 वर्ष मी झुरतोय तिच्यासाठी आणि हे सगळं स्वीकारून साहेब हे परत आलं. सगळं स्वीकारून ते केवळ मी तिचं मन जिंकायला. बघितलं सानू, किती समजूतदार आहे जावई बापू. इन्स्पेक्टर साहेब, वाटलं तर मी तुमची माफी मागते. तुम्ही खरंच इथे असण्याची गरज नाहीये. गरज आहे ते माझ्या मुलीने थोडासा समजूतदारपणा दाखवण्याची. काकू, मी तुझ्याशी बोलत नाहीये. तू आमच्या घरगुती गोष्टीत पडू नकोस. कावेरी ताई, बास. इन्स्पेक्टर साहेब, हो, माझ्या सुनेने तिच्या नवऱ्याला घराबाहेर काढलं. माझाच मुलगा आहे, पण त्याची खरंच तीच लायकी होती. गेली 20 वर्ष आम्ही सासवा सुना बरोबर राहतोय इथे. खूप सोसलंय हो तिने. आता बस, प्लीज घेऊन जा याला. आमच्या सगळ्यांच्या सहनशक्तीचा अंत पाहतोय हा माणूस. सध्या तरी तुम्ही चौकशीसाठी पोलीस स्टेशनला या. आकाश जोशी आणि तुमचं घटस्फोटाचं वगैरे जे काही आहे ते नंतर वकिलांबरोबर बघता येईल. अहो पण मी काय केलंय? पण जाऊ दे हो, नव्हतात ना? नव्हतं. एवढ्या वर्षानंतर तुम्ही यांच्या आयुष्यात परत आलात आणि तेही जबरदस्तीने. याला घुसखोरी नाही म्हणायची तर काय म्हणायचं? आणि ह्या मुलीनी बघितलंही नाहीये सर. ना एखादा फोन झालाय ना एकही मेसेज. आमचा या माणसाशी काही एक संबंध नाही. आणि हे जे तो म्हणतोय ना, मी हिचा बाबा हिचा नवरा आहे, ही सगळी नाती गेल्या 20 वर्षात त्याला एकदाही आठवलेली नाहीये. त्यामुळे तो अचानक जे आमच्या घरी येतोय आणि असा वावरतोय ना, ते प्रचंड विचित्र आणि अनोळखी वाटतंय आम्हाला. ए बेटा, किमान तू तरी असं नको ग बोलू. मी बोललो ना तुला, मला फक्त एकदा मला बाबा म्हणून हाक मार, मी निघून जातो. बोल ना साहेब. माझी हात जोडून विनंती तुम्हाला, एका बापाला तिच्या मुलीपासून तोडू नका प्लीज. इकडनं निघून जा लगेच. ओके ओके बेटा, रिलॅक्स. तू म्हणतेस ना तर ओके. कलीग, मैत्री, नक्की काय नाते रे तुम्हा दोघांमध्ये? मैत्री, विश्वास, प्रेम, हे नातं आहे आमच्यात. सौरभ, जे आहे ते का लपवायचं मी अनामिका? कारण आमचं नातं लाज वाटण्यासारखं नाहीये. अभिमानाने जगासमोर मिरवावं असं आहे. माझं प्रेम आहे मिस अनामिकांवर. प्रचंड असीम प्रेम. आणि त्यांचंही तितकंच प्रेम आहे माझ्यावर. आमच्या दोघांमध्ये प्रेमाचं नातं आहे आकाश. एवढंच ना? अरे हे सगळं अगोदरच सांगायला हवं होतं ना. सांगायचंच मला.
निघून गेलोस तुम्ही तुम्हा दोघांच्या आयुष्यात. चल, तू मला सांग की तुझं सुद्धा त्याच्यावरती तेवढंच प्रेम आहे. सांगून टाक असेल तर. बघ, सगळ्या बॅगा वगैरे सगळं माझं भरलेलं आहे. मी निघून जाईन. ओके, मी आता परत येईन की परत येणार नाही माहित नाही मला, लेकिन कभी अलविदा ना कहना. नवरा माझा नवसाचा ला 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 ला. काय करताय? ये काय झालं? काय गे वल्ले, अगं आजकाल मी तुझ्या बाजूने बोलत नाही म्हणून काय आता भोसकून मारणार आहेस की काय बापाला? अप्पा, माझं काय चाललंय? तुमचं काय चाललंय? मी ते शेवेचा डबा शोधतोय ग. तुझं काय चाललंय ते सांग मला. माझं ना हा, डबा करते ह्यांच्यासाठी. ओ इथे या, इथे या. काय ग, काय काय काय? हे घ्या. हे काय आता? आता आमचे हे मॅनेजर आहेत ना, हो, त्यांच्यासाठी नवीन डबा आणलाय मी. त्याचं उद्घाटन करा. या. हो का? दे 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 दे. हा, लिहिली आहेत. ला 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 ला. वा 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 वल्ले. श्रीमंत मोरोपंत येडके यांच्या हस्ते जावयाच्या नव्या डब्याचं उद्घाटन झालेलं आहे. वा 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 वा. वा वा वा. 1 2 3 4. हा, म्हणजे वल्ले 4 पुडाचा डबा आहे. हो. मी काय म्हणतो वल्ले, हा, हे बघ, हे खालचा जो डबा आहे ना त्याच्यात पोळी, हा, नंतर मग वरच्या याच्यात भाजी, हा, नंतर भात, वरण, हा. असं. आणि हे बघ, पोळ्या आहेत ना, पोळ्या, त्या पोळ्यांवर असा एक मस्तपैकी पापड ठेवून दे. हे सगळं तुम्हाला नाही मिळणार. जी लोक नोकरी करून खूप पैसे कमवतात ना, त्यांच्यासाठी ते असा डबा. हा. हो का? हो. मग रोज जर असा डबा मिळणार असेल ना, तर वल्ले मी पण जावई बापून बरोबर एखाद्या ठिकाणी नोकरीला चिकटून जातो की. नाहीतरी इथे घरात रोज बसूनच असतो. हा. वास कसला येतोय का वल्ले? अय्या, फोडणीची पोळी सगळी जळून गेली. तर काय करू? गे वल्ले, आता तू ही जळकी करपलेली पोळी तू जावई बापूंना डब्यात भरून देणार आहे? ना देणार नाही हो, भाऊजींना देणार आहे मी. नको ग वल्ले, असं वागू नको ग, असं वागू नको. अप्पा, तुम्ही गप्प बसा जरा. तुम्हाला खूप पुळका येतो भाऊजींचा, आणि मला असे सल्ले देत बसू नका. त्यापेक्षा बाहेर जाऊन बसा, नाही तर तुम्ही खा. नाही नाही, नको नको नको. त्यापेक्षा मी आपला शेवेचा डबा घेतो आणि इथनं निघून जातो, बाहेर खात बसतो. हा, जा.
या सेवेवरच भागवतो आता. जाऊ दे. वल्ली हा भाऊजी वल्ली काही हवं होतं का? अगं मी माझे कपडे इस्त्रीसाठी काढून ठेवले होते ते आले का? ते काय झालं, तुम्ही परवा पिशवीत टाकले होते ना शर्ट इस्त्रीसाठी द्यायचे म्हणून, ते ना मी द्यायचे विसरून गेले. मी काल दिले, आपल्याला उद्या मिळतील. आणि माझ्या खणातही माझे शर्ट्स दिसत नाहीये. हा, कारण मी कपाट आवरलं ना. तू का आवरलास वल्ली? अगं मी आवरला असतं ना. काय करताय भाऊजी, आता तुम्ही एवढी मेहनत करून ऑफिस मधनं येता, मी म्हणलं थोडीशी तुम्हाला मदत करावी. त्यातले काही कपडे ना मी धुवायला टाकलेत आणि काही कपडे देऊन टाक, फार जुने झाले होते. आता घालू काय? नाही म्हणजे मी आता घालू काय? आता करायला काहीच नाहीये. अरे देवा, थांबा मी काहीतरी करते. नाही नाही नको नको, तू हे कर, तू मी बघतो. भाऊजी मी बघतो. मला माफ करा भाऊजी. त्याला म्हटलं होतं वेगळेपणा करू नको, ऐकलं नाही, मग झाली पाहिजे. छान वाटलंच होतं मला, फक्त स्वतःपुरता डबा भरला असणार तुम्ही. अरे चा, अगं मला माहितीच नव्हतं तू नीलसाठी पण भरणार आहेस डबा. नाही तर आत्ताच भरला असता ना. पण काही हरकत नाही, एक काम करू, तू दे ना भरून प्लीज. आचरटपणा करू नकोस हा. स्वतःचे वडील सोडून सगळ्या जगाची काळजी पडलेली असते तुला. त्यापेक्षा ना मी जावई बापूंसाठी 4 पोळ्या केल्या, चांगलं साजूक तूप लावून ठेवले पोळ्यांना. तो डबा घेऊन जा. किती गोड. मग एक काम कर, त्या पोळ्या तूच खा, नाहीतर मग काय हवं ते कर, कारण आकाशसाठी मी डबा अजिबात नेणार नाहीये. राधा, राधा बास. आई तू सुद्धा विषय बंद कर प्लीज. अगं नवरा म्हणजे 7 जन्माच्या गाठी असतात ग. बंद करून ठेवायला काय सांगतेस पुस्तक असल्यासारखं. संस्कार म्हणजे ना तुम्ही दोघींनी मिळून मस्करी करून ठेवली निवड. मामा, त्याचं इतक्यात उरकील असं काही वाटत नाहीये, आपल्याला उशीर होईल, चल निघू. ऐक, तू हो पुढे, मला काही काम आहे ती उरकून येते मी. म्हणजे मी एकटीने जायचंय? मामा तू दगा देतेस मला? हो. मी एकटीने जायचंय? हो. यार मला वाटलं तू लिफ्ट देशील मला, मी नीलला पण नाही बोलवलं ना. 14 रुपयाचं तिकीट, लाल डबा, ऑल द बेस्ट. मा यार, हे मात्र बरं केलंस हा. त्या परक्या मुलाच्या मागे बसून जाण्यापेक्षा ना बसमध्ये धक्के खाल्लेले परवडले तिने. हो, पण आता हे सुद्धा थोडेच दिवस, कारण आता राधा नीलच्या मागे नाही, नीलच्या शेजारी बसून ऑफिसला जाणार. म्हणजे हे दाखवते मी तुला. हे तुला दाखवत काय आहे की गेले काही दिवस राधा आणि नीलनी उत्तम काम केलंय. मस्त प्रेझेंटेशन्स दिली आहेत, माझ्यासाठी एक डील स्ट्राईक केलंय, मी नसताना सगळ्या साईट सांभाळल्यात. आई राधानं स्वावलंबी व्हावं असं मला वाटत होतं आणि ती तशी झाली आहे. त्यामुळे मी राधाला एक गाडी देणार आहे, गिफ्ट. कुठली नाही विचारणार आहेस? सांग की. ही बघ, Hyundai Venue. म्हणजे हे बघ, मी त्यांच्या साईटवर जाऊन टेस्ट ड्राईव्हची अपॉइंटमेंट बुक करतेय की मग त्यांचा माणूस गाडी घेऊन इथे येईल, मी ती गाडी चालवून बघेन, तो मला सगळी माहिती देईल आणि राधाला बर्थडेसाठी सरप्राईज मिळेल. झालं कल्याण, इतकंच फक्त व्हायचं बाकी होतं. बरोबर बोलतीयस तू. दसरा आणि राधाचा वाढदिवस दोन्ही निमित्त मस्त आहे. सचिनचा मेसेज. हा कुठला शर्ट घातलाय पट्यानी, इतका जुना रफू केलेला.